गवारीच्या शेंगांना सुद्धा आज वाटलं असेल की रोहिणीच्या तावडीत आपण आज कुठून सापडलो. तर झालं असं, सकाळी श्रीषाचा आणि आराध्याचा डबे करून दिले, त्यानंतर एवढा सगळा राडा पडलेला होता. पण मग मला ना सर्दी आणि डोकेदुखीने काहीच सुचत नव्हतं, म्हणून थोडा वेळ आराम केला. त्यानंतर मग किचनमध्ये आले, कारण कधीही आपल्यालाच करायचं आहे म्हणून थोडंसं म्हटलं फ्रेश व्हावं. आणि जीवात जीव येईल तो चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर. म्हणून मग अक्षरशः चहा घेताना असं वाटत होतं की मी काही अमृत पिते की काय, इतकं बरं वाटत होतं. कारण डोकेदुखी आणि सर्दीने एवढी जाम झालेली होती ना, आणि त्याच्यामुळे कणकणसुद्धा वाटत होती. त्यानंतर मग अजिबात तोंडाला चव नव्हती, स्वयंपाक तर ऑलरेडी झालेला होता. म्हणून म्हटलं गावरान ठेचा बनवूयात. तर गवारीच्या शेंगा होत्या माझ्याकडे, तर मी आज गवारीचा ठेचा बनवते आहे. तर त्याच्यामध्ये मिरची टाकली आहे खुडून, शेंगदाणे टाकले, छानपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचं, चवीनुसार मीठ आणि लसूण घालायचं. आमच्याकडे हा गवारीचा ठेचा आठवड्यातून एकदा तरी केलाच जातो. तुम्ही अजूनही केला नसेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि गावरान गवार जर असेल ना तर अप्रतिम लागतो ठेचा, नक्की ट्राय करा.